नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडका भाऊ योजनेबाबत माहिती घेणार आहोत। या योजनेबाबत सोशल मीडियावर भयंकर अफवा पसरलेल्या आहेत। सोशल मीडिया असो की प्रिंट मीडिया असो की टीव्ही मीडिया असो, जे तुमचे न्यूज चॅनल्स आहेत यावर सुद्धा अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे। कितीतरी न्यूजपेपर्समध्ये आणि न्यूज चॅनल्सवर सुद्धा हे दाखवल्या जाऊन राहिलेलं आहे की या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पैसे मिळणार आहेत आणि 6,000 पासून तर 10,000 पर्यंत पैसे राज्य शासनातर्फे घर बसल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, अशा प्रकारची माहिती देण्यात येऊन राहिलेली आहे। आणि यामुळे महाराष्ट्र राज्य शासनावर सुद्धा टीका होऊन राहिलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य शासनावर टीका सुरू आहे आणि अफवा सुद्धा पसरलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेबाबत संपूर्ण माहिती देणार आहे। पैसे कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाही, हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण या योजनेबाबत संपूर्ण माहिती बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक मी तुम्हाला वाचून दाखवतो। यामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे योजनेचे नाव आहे। हे जे योजनेचे नाव देण्यात आलेले आहे हे ओरिजिनल नाव आहे। ओके, जे तुम्ही लाडका भाऊ योजना हे जे तुम्ही ऐकून राहिलेले आहात हे ओरिजिनल नाव नाही। ओरिजिनल नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि याच योजनेला लाडका भाऊ योजना असे संबोधण्यात येऊन राहिलेले आहे। आता यामध्ये मी तुम्हाला आधी सांगून देतो की कुणाला किती रक्कम मिळणार आहे। आता बघा, 12वी पास विद्यार्थ्याला 6,000 रुपये मिळणार आहेत। ITI किंवा डिप्लोमा धारक विद्यार्थ्याला 8,000 रुपये मिळणार आहे आणि पर मंथ आहे। ओके, पर मंथ आहे। आणि पदवीधर किंवा PG म्हणजे डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 10,000 रुपये पर मंथ त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे। परंतु हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे काय, तर अजिबात नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार नाही। तर ते कोणाला मिळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो। आता इथे बघा काय सांगण्यात आलेलं आहे। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येऊन राहिलेली आहे। तर या योजनेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर किंवा डिप्लोमा झाल्यानंतर किंवा ITI झाल्यानंतर किंवा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि प्रशिक्षण देऊन त्यांची जी एम्प्लॉयबिलिटी आहे म्हणजेच नोकरी मिळवण्याची क्षमता आहे ती क्षमता वाढवण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता यामध्ये बघा, उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की वय मिनिमम 18 पाहिजे आणि मॅक्झिमम 35 वय पाहिजे। 35 वर्षाच्या वरील विद्यार्थी चालणार नाही आणि 18 वर्षाच्या खालील विद्यार्थी चालणार नाही। आणि मिनिमम 12वी पास असणे तुमचे गरजेचे आहे। 12वी पास तुम्ही असाल तर 12वी पास विद्यार्थ्यांसाठी जे बेनिफिट आहे ते तुम्ही घेऊ शकणार आहात। ओके, ITI पदविका ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा इथे चालणार आहे। परंतु बघा, शिक्षण जर तुमचे सुरू असेल तर तुम्ही योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार नाही। कुठल्याही प्रकारचे शिक्षण तुमचे सुरू असायला नको। म्हणजे बघा, जर तुमची डिग्री सुरू आहे, तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तुमची डिग्री सुरू आहे, तुम्ही सेकंड इयरला असाल किंवा तुम्ही थर्ड इयरला असाल तर तुम्ही इथे नोंदणी करू शकणार नाही, कारण हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे। तुम्हाला प्रशिक्षण घेण्याकरिता कंपनीमध्ये जावं लागणार। जी कंपनी तुम्हाला अलॉट होणार त्या कंपनीमध्ये तुम्हाला प्रशिक्षणासाठी जावं लागणार आणि जर तुम्ही तुमचे कॉलेज सुरू आहे तर तुम्ही ते करू शकणार नाही। कॉलेजमध्ये जाणे कंपल्सरी असते। कितीतरी कॉलेजेसमध्ये अटेंडन्स टीचर लोक लावून देतात, म्हणून विद्यार्थ्यांना असं वाटते की कॉलेजमध्ये नाही गेलं तरी चालते, परंतु असं नाही, कॉलेजमध्ये जाणे कंपल्सरी असते। तर शासनातर्फे ते कोणतीही योजना जेव्हा सुरू करतात तेव्हा ते असं मानून चालतात की विद्यार्थी कॉलेजमध्ये रेग्युलरली जात असेल। ओके, तर त्यानुसारच जर तुमचे कॉलेज सुरू असेल तर तुम्ही हा जो कार्यक्रम आहे याचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही। ओके, आणि त्यानंतर आणखी काही आहे, जसं बघा, महाराष्ट्राच्या आदिवासी पाहिजे, आधार पाहिजे तुमच्याकडे, बँक खाते पाहिजे आणि तुमचे जे आधार आहे ते बँकेसोबत संलग्न पाहिजे। आणि त्यानंतर बघा, उमेदवाराने कौशल्य व रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करणे गरजेचे आहे। हे तुम्ही सुद्धा बघा, रोजगार नोंदणी क्रमांक तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता। वेबसाईट आहे त्या
वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा नंबर प्राप्त करून घेऊ शकता. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या अफवा पसरून राहिलेल्या आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याला जो 12वी पास असेल किंवा ज्याचा डिप्लोमा झालेला असेल किंवा त्याची बघा डिग्री झालेली असेल तर त्या विद्यार्थ्याला पैसे मिळणार आहे, तर असं होणार नाही. प्रशिक्षण मिळणार आहे. ओके, इथे लिहितो बघा प्रशिक्षण. तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. ओके, याला स्टायपेंड असे म्हणतात. ओके, आणि तुमचं प्रशिक्षण संपल्यानंतर हे जे स्टायपेंड आहे हे सुद्धा तुमचे बंद होणार आहे. ओके, आणि हे स्टायपेंड बघा तुम्हाला 6 महिन्यापर्यंत लागू राहणार आहे. ओके, प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला 6 महिन्यापर्यंत मिळणार आहे. 6 महिने प्रशिक्षण म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे, ही जी रक्कम आहे 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये, ही रक्कम तुम्हाला प्रशिक्षणाच्या कालावधीपर्यंतच मिळणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी राहणार आहे 6 महिने, म्हणजेच ही रक्कम तुम्हाला 6 महिन्यापर्यंत मिळू शकते. ओके, हे बघा 4.3 बघा यामध्ये देण्यात आलेलं आहे की सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सदर 6 महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड. ओके, स्टायपेंड. तर हे तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे. ठीक आहे. आणखी काही महत्त्वपूर्ण अटी आहेत. जसं बघा महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस विद्यार्थी किंवा जो प्रशिक्षणार्थी आहे, प्रशिक्षणार्थी गैरहजर असायला नको. ओके, नाहीतर मग त्याला बघा विद्यावेतन त्याला मिळणार नाही. ओके, आणखी बघा भरपूर इथे आणखी काही महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ पहिल्याच महिन्यामध्ये जर एखादा विद्यार्थी प्रशिक्षण सोडून गेला असेल तर त्याला विद्यावेतन मिळणार नाही. आणखी बघा एका उमेदवाराला हा लाभ फक्त एकदाच मिळणार आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी एक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेला आहे, आता मी दुसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी एनरोल करतो आणि तिथे सुद्धा मी विद्यावेतन मिळवतो, तर असं होणार नाही. तुम्हाला फक्त एकदाच विद्यावेतन मिळणार आहे. एका कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता तुम्हाला विद्यावेतन लागू राहणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी महत्त्वपूर्ण माहिती होती या योजनेबाबत, ती संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला शॉर्टमध्ये दिलेली आहे. हे नोटिफिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून हे संपूर्ण नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. याबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. माझ्या हातून हे नोटिफिकेशन वाचून दाखवण्यात काही चूक झालेली असेल तर ती चूकसुद्धा तुम्ही मला निदर्शनास आणून देऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.